तर दादांनो नमस्कार. आणि मी आहे आता बॉर्डरला. मला एकच म्हणायचं आहे, एवढं ढिगभर लाईन आहे त्या इथं. आणि 2 लाईनीमध्ये 1-1 घंटा लागते बॉर्डरला. या लाईन बघा किती दगड आडी लावलेत, कुठं काय लावलंय. इतक्या लाईन असून पण एवढी बेजारी काढायला लागलीत का नाही, नादच करायचा नाही. 4 लाईनी जर चालू केल्या तर पटापटा पटापटा वाहनं पुढं जातील ना. इथे 1-1 घंटा थांबावं लागायले बॉर्डरवर. बॉर्डर पास झालं मग आलो बघा कंपनीला आल्यावर बघा आता दिवसभर कंटाळून आलो होतो. म्हणलं आता पहिलं झोपायचं. रात्रीची 12 वाजून गेली होती मला पोहोचायला. 12-1 वाजले होते. मग निवांत आराम करावा म्हणलं आता. मग आराम कराय निवांत झोपलो बघा. पर्यायच नव्हता कारण लई कंटाळलो होतो. मग सकाळी उठलो बघा. उजळलेलं सध्या मी 8 वाजली होती सकाळची. उठलो तर फुल उजळलंय सगळं. कारण झोप लई हे झाली होती हो. मग सकाळी उठल्यावर जरा फ्रेश चहा पाण्यासाठी जावं म्हणलं. मग तिथं मुकेश आलेला होता अगोदर. हे मुकेश दादा हे बघून घ्या. मग गेलोत नाश्ता करायला. नाश्ता मस्त पुरी भाजी सांगितली. पुरी भाजी पोटभर खाली. राईस पुरी भाजी. मग आलो उंट. हे बघा उंट. मग उंट गाडी आल्यावर आम्हाला नादलंय घाल. वर बसायचं बारीच्या ना बघा. मी राहिलो मग त्या मुकेश दादा बसला. पण ते उडी मारून वर बसल्यावर कारण एकच झालं, ते काट्याचं गवत आहे. आणि ते उंट काय करतंय, ते काट्याचं गवत खात आहे. त्याच्यावर बसलो. लई काटे टोचलो जबर, काय सांगायचं तुम्हाला. आणि आमच्या मागची पण होती काय हटना गेली बघा. 7:30ला गेली. 7:30 बघा चालूच आहे. आईल गवाय चालूच आहे. 7:30 काय बंद व्हाय ना. शोरूमवाली काय ऐकणार. शोरूमवाल्याला झालं जास्त काय डोक्याचं एक बद करून टाकलं माधर सोडणी. बघून घ्यायचं 7:30 आमच्या मागची आहे का वलयची. मग हे पाऊस काय बंद व्हाय ना बघा. कारण पाऊस बंद झाल्याशिवाय गाड्या काही खाली करीत नाही कंपनी. पर्याय नाही त्याशिवाय. आता पाऊस बंद झाला तरच कंपनी गाड्या खाली करेल. काय करावं म्हणलं आता जाऊ दे जे असेल ते. तर भावानं ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.